प्रश्न काय ते पाहूयात आपण आता. 800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते, तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? म्हणजेच पुन्हा अंतर बरोबर वेग गुणिले काळ यावर आधारित हा प्रश्न आहे मुलांनो. तर इथे पहा, आगगाडीचा जो काही वेग आहे तो आपल्याला दिलेला आहे ताशी 60 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर पर आवर असणार आहे. तर तिला जो काही 200 मीटर लांबीचा बोगदा आहे तो ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारले. मग फक्त जर आपण फक्त 200 मीटर घेतलं तर आपलं उत्तर चुकणार आहे, कारण जे काही आगगाडीची लांबी आहे 800 मीटर ते देखील त्याला ओलांडावं लागणार आहे बोगदा ओलांडताना. म्हणून आपल्याला हेही अंतर आपल्याला विचारात घ्यावं लागतं, ॲड करावं लागतं. बरेच मुलं करत नाहीत आणि उत्तर चुकून बसतात. मग 800 मीटर अधिक आपल्याला काय करायचं आहे, 200 मीटर करायचं आहे. म्हणजेच किती होणार आहे, 1000 मीटर. 1000 मीटर म्हणजेच किती झालं, 1 किलोमीटर. मग पहा, एका तासामध्ये ती 60 किलोमीटर जाते. म्हणजेच पहा, एका मिनिटामध्ये किती जाते विद्यार्थ्यांनो, तर 1 किलोमीटर जाते. इथेच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच पहा, 1 मिनिट इतका तिला वेळ लागणार आहे. 1 मिनिट इतकं तिला वेळ लागणार आहे. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. एका तासामध्ये पहा 60 किलोमीटर, एका तासाचं 60 मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर 1 किलोमीटर अंतर येणार. म्हणजे एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर अंतर ती पार करणार आहे. म्हणून इथे आपलं 1 नंबरचं जे काही पर्याय आहे ते योग्य असणार आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 25 विद्यार्थ्याचा सहलीचा खर्च 625 रुपये आहे, तर 40 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती? अगदी सोपं आहे. 25 विद्यार्थ्यांचं जे काही सहलीचा खर्च आहे ते आपल्याला दिलेलं आहे. मग पहा, विद्यार्थी जे जर वाढले तर सहलीचा खर्चही वाढणार आहे. विद्यार्थी वाढले तर काय होणार आहे, सहलीचा खर्च वाढणार आहे. म्हणजेच हे काय असणार आहे, समचलनामध्ये. मग पहा, 625 ला आपल्याला आधी 25 भागायचं आहे आणि जे काही उत्तर येईल आपल्याला काय करायचं आहे, त्याला 40 गुणायचं आहे. मग पहा, 25चा वर्ग असतो म्हणजे तिथं 25 उत्तर येणार आहे. 625चा वर्ग असतो म्हणजे एका विद्यार्थ्याला 25 रुपये आहे. मग आता 40 गुणिले 25 करायचे आहे. 25 चोक 100 म्हणजे पहा किती आलेला आहे खर्च, 1000 रुपये. 1000 रुपये. मग पहा, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. त्यानंतर पहा, आता प्रश्न काय दिलेला आहे, पुढील तक्त्याच्या स्वरूपात दिलेला आहे प्रश्न. कामगारांनी दिवस दिले आहे. मग 12 कामगारांना 20 दिवस काम करण्यासाठी लागतात. 4 कामगार असतील तर 60 दिवस लागतात. 30 कामगारांना 8 दिवस लागतात. तर 6 कामगारांना किती दिवस लागतील असं विचारलं आपल्याला. मग इथे पहा, जे काही मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सूत्र आहे M1D1 = M2D2, तोच सूत्र आपल्या इथे वापरायचं आहे. आधी आपल्याला तो काय स्थिरांक काय आहे ते शोधायचं आहे. इथं तुम्ही हे व्हॅल्यू घेऊ शकता, M1D1 हे घेऊ शकता, हेही घेऊ शकता. उत्तर तुमचं बरोबरच येणार आहे. मग आधी काय करूयात आपण, 4 गुणिले 60 हे व्हॅल्यू घेऊयात. मग भागिले आपल्याला 6 करायचं आहे. मग पहा, 6 10 60 आणि 4 10 40. 40 दिवस लागणार आहेत. 40 दिवस इथे लागणार आहेत. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानं. किंवा पहा, 30 गुणिले 8 भागिले 6. 6 5 30, 5 8 40. 12 गुणिले 20 भागिले किती 6 करायचं आहे. 6 2 12, 20 2 40. उत्तर सारखंच येणार आहे. म्हणून कोणती व्हॅल्यू घेतला तर उत्तर हे सारखंच येणार आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. या पर्यायात तुम्हाला गोल करायचं होतं. पुढे प्रश्न पाहूयात. 6 मुलांना 42 वह्या सारख्या प्रमाणात वाटल्या तर 70 वह्या किती मुलांना वाटाव्या लागतील असं विचारलं आहे. 6 मुलांना 42 वह्या सारख्या प्रमाणामध्ये वाटल्या. याचाच अर्थ 6 7 42 म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिळाल्या, एका विद्यार्थ्याला एका मुलाला इथे 7 वह्या मिळाल्या. तर 70 वह्या किती मुलांना वाटाव्या लागतील. मग जो काही 7 वह्या एका विद्यार्थ्याला 7 मिळाले, याचाच अर्थ 10 विद्यार्थ्यांना वाटावे लागतील. म्हणजेच 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. असे प्रश्न हे अगदी सोपे असतात होतं. त्यानंतर पहा, y व x यात समचलन आहे. y ची किंमत 20 असताना x ची किंमत 5 असते, तर चलनाचा स्थिरांक किती. तर पहा, इथे चलनाचा आपल्याला स्थिरांक विचारले आहे. y आणि x यात समचलन आहे. म्हणजेच y भागिले xचा जो काही स्थिरांक आहे तो सारखा आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता y ची किंमत 20 असताना x ची किंमत किती आहे, 5 आहे. म्हणजेच 5 चोक 20, 4 1 किंवा स्थिरांक 4 असं येणार आहे. म्हणजे चलना स्थिरांक काय असणार आहे, 4. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर
यम समचलन यम बरोबर 7.5, एन बरोबर 10 चलन स्थिरांक. म्हणजे समचलन असेल तर आपल्याला भागाकार करायचे आहे. मग 7.5 भागिले पुन्हा 10 म्हणजे पुन्हा आणखीन एका अंकानंतर दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, आंब्याच्या अडीतील आंबे पेट्यामध्ये भरायचे आहेत. प्रत्येक पेटीमध्ये 36 आंबे मावतील अशा 60 पेट्या लागतात. म्हणजे पहा, प्रत्येक पेटीमध्ये 36 आंबे मावतील अशा 60 पेट्या लागतात. प्रत्येक पेटीत 48 आंबे मावतील अशा किती पेट्या लागतील असं विचारलं आपल्याला. मग पहा विद्यार्थ्यांनो, आंब्याच्या अडीतील आंबे आपल्या पेट्यामध्ये तर भरायचे आहेत. 36 आंबे मावतील अशा 60 पेट्या लागतात. याचाच अर्थ एकूण आंबे किती आहेत? 36 गुणिले 60 करायचे. 36 गुणिले 60 करायचे. मग पहा 6 0 0 येणार आहे आणि भागिले 48 करायचे. आपलं किती पेटी लागतील हे कळतं. मग आपण डिरेक्टलीच करूयात 48. मग 12 त्रिक 36, 12 चौक 48. मग पहा 4 1 4 2 राहिलं, 4 5 20, 15 चौक 60, 15 त्रिक 45. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 45 येणार आहे. मग पहा 45 कुठे दिलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. या पर्यायात तुम्हाला गोल करायचं आहे. कारण पहा पेटी पहा इथे कमी होती. पहा इथे 60 पेट्या होत्या आणि आंबे 36 होते. मग आता आंब्याची संख्या वाढवली, आंब्याची इथे संख्या वाढवली तर पेट्यांची संख्या कमी होणार आहे, हो की नाही? म्हणजेच हे काय झालं तर हे व्यस्तचलन झालं विद्यार्थ्यांनो. म्हणून इथे गुणाकार करून आपलं उत्तर हे काढायचं. किंवा जो काही युनिटरी मेथड असतं म्हणजे एकमान पद्धत, तेही आपण इथे वापरू शकतो. अशा पद्धतीनं हे आपण उत्तर काढलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे जे काही प्रश्न आणि त्यांचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, मी शिकवलं तुम्हाला समजत असेल मनापासून, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या अडचणी काय असतील ते कमेंट करा. आणि फेसबुक पेजवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा किंवा यूट्यूबवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.